घालून फरक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून हे बघा, याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं हे किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे. 2019 सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आणला आणि या संजय राऊतांनी पवार साहेबांच्याकडे जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणी जी काय महाविकास आघाडी स्थापन केली, मग त्याला कुठला शब्द वापरायचा? 2019ची विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती, त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता. त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला, मग ते कपट कोणाचं होतं याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीनं आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या. आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे. कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे. नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली.